students, we have started the topic aldehydes, ketones and carboxylic acids. In the last video lecture, we have seen the condensation reaction, that is nucleophilic addition elimination reactions of aldehydes and ketones with ammonia derivatives. Today, from this topic, we will learn about haloform reaction. That is reaction number 7. This haloform reaction is also called iodoform test. आता या रिएक्शन मध्ये हे 3 पॉइंट्स आपण लक्षात ठेवायचे. पहिला पॉइंट आहे कंडिशन, म्हणजे कोणत्या कंपाऊंड मध्ये ही रिएक्शन होते. दुसरा पॉइंट आहे डेफिनेशन, त्याची व्याख्या काय. आणि तिसरा पॉइंट आहे एक्झाम्पल, यामध्ये उदाहरण घ्यायचं आहे. आता ही रिएक्शन बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडी कमी महत्त्वाची आहे, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सीईटी असेल, नीट असेल, जेडब्ल्यू असेल, याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही रिएक्शन व्यवस्थित समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे, की ज्या रिएक्शनला नाव दिलेलं आहे हॅलोफॉर्म टेस्ट. आता ही रिएक्शन सर्वच कंपाऊंड्स मध्ये होत नाही. अशा कंपाऊंड्स मध्ये होते की ज्यामध्ये मिथाइल कीटोन ग्रुप असतो. मिथाइल कीटोन ग्रुप. So it is a characteristic reaction of those aldehydes and ketones which contain methyl ketone group. आता हा मिथाइल कीटोन ग्रुप म्हणजे नेमका काय बघू आपण. मिथाइल CH3 आणि त्याला जर CO जोडला, असा ग्रुप ज्या ज्या कंपाऊंड्स मध्ये आहे त्या कंपाऊंड्स मध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह मिळते. आता असा ग्रुप ऍसेटोन मध्ये, ऍसेटोन घेतला आपण CH3 COCH3, it contains methyl ketone group, it undergoes haloform reaction. ऍसेटॉल्डिहाइड मध्ये आहे, ऍसेटॉल्डिहाइड मध्ये फॉर्म्युला काय CH3CHO, यामध्ये मिथाइल कीटोन ग्रुप आहे. it undergoes haloform test, याच्यामध्ये haloform टेस्ट होते. फॉर्मॅल्डिहाइड घेऊया, फॉर्मॅल्डिहाइड इज HCHO, यामध्ये मिथाइल कीटोन ग्रुप आहे का, नाही. यामध्ये ही हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह होत नाही. किंवा प्रोपियोनॉल्डिहाइडचा विचार करा, CH3 CH2 CHO, यामध्ये मिथाइल कीटोन ग्रुप आहे का, नाही. म्हणजे याची ही हॅलोफॉर्म टेस्ट होत नाही. या अल्डिहाइड मध्ये फक्त ऍसेटॉल्डिहाइड मध्ये ही रिएक्शन होते. आणि कीटोन्स मध्ये मिथाइल ग्रुप असणारे सर्व मिक्स्ड कीटोन्स किंवा ऍसेटोन मध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह मिळते. आता असे काही अल्कोहोल्स आहेत, उदाहरण घेऊया आपण, की ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचा ग्रुप असतो CH3 CHOH ग्रुप. दे अंडरगो हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह. कारण याचं ऑक्सिडेशन केलं तर हे 2 हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतात, मिथाइल कीटोन ग्रुप राहतो. तर असे अल्कोहोल कोणकोणते आहेत, समजा इथे H ऍटम घेतला, जे CH3 CH2H इथाइल अल्कोहोल मध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह मिळते. समजा इथे CH3 ग्रुप घेतला, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, इट अंडरगोज हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह. मिथाइल अल्कोहोल घ्या CH3OH, याचं ऑक्सिडेशन केल्यानंतर फॉर्मॅल्डिहाइड मिळतो. फॉर्मॅल्डिहाइड मध्ये मिथाइल कीटोन ग्रुप नाही, सो इट डझंट अंडरगो हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह. जी जेडब्ल्यू ला किंवा नीट एक्झाम मध्ये किंवा सीईटी मध्ये कोणकोणत्या कंपाऊंड्स मध्ये हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह असते आणि कोणत्या कंपाऊंड मध्ये हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह नाही हे विचारलं जातं, ही लिस्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. महत्त्वाचा मुद्दा काय, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन ऑफ दोज अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ऑर अल्कोहोल्स which contain methyl ketone group. या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर मिथाइल कीटोन ग्रुप असणारे जर प्रोडक्ट्स मिळत असतील तर अशा कंपाऊंड्स मध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह मिळते. आता लिस्ट बघूया आपण. अल्डिहाइड मध्ये फक्त ऍसेटॉल्डिहाइड मध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येते, बाकी सर्व अल्डिहाइड्स मध्ये ही टेस्ट निगेटिव्ह आहे. कीटोन्स मध्ये सिंपल कीटोन घेतला, ऍसेटोन गिव्स दिस टेस्ट. आणि मिक्स्ड कीटोन मध्ये एक ग्रुप मिथाइल असणारे, बाकी दुसरा ग्रुप कोणताही असो, त्यांच्यामध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह मिळते. आणि अल्कोहोल्स मध्ये
CH3CHOH ग्रुप असणारे जे अल्कोहोल्स आहेत की ज्यांचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर मिथाइल कीटोन ग्रुप मिळतो, अशा अल्कोहोल्स मध्ये टेस्ट पॉझिटिव्ह मिळते. म्हणजे इथाइल अल्कोहोल गिव्स दिस टेस्ट, आयसोप्रोपाइल अल्कोहोल गिव्स दिस टेस्ट. मिथाइल अल्कोहोल मध्ये ही टेस्ट होणार नाही. सेक ब्युटाइल अल्कोहोल घेतला तर त्यापासून इथाइल मिथाइल कीटोन मिळतो ऑक्सिडेशन नंतर. इट अंडरगोज हॅलोफॉर्म टेस्ट. हे समजलेलं आहे तुम्हाला कंडिशन ऑफ हॅलोफॉर्म रिएक्शन. म्हणजे अल्कोहोल मध्ये, अल्डिहाइड मध्ये आणि कीटोन मध्ये ही रिएक्शन होते. आता डेफिनेशन काय? मिथाइल कीटोन ग्रुप असणारे अल्डिहाइड्स, कीटोन्स किंवा अल्कोहोल्स यांना डायल्युटेड NaOH अँड आयोडीन यांच्याबरोबर वॉर्म करायचे. डायल्युटेड NaOH आणि आयोडीन यांच्याबरोबर वॉर्म करायचा आहे. तो NaOH आणि आयोडीन कंबाईन होऊन त्यापासून सोडियम हायपोआयोडाइड तयार होतो. आणि मग त्या रिएक्शन मध्ये आयोडो फॉर्मचे येलो कलर्ड प्रेसिपिटेट किंवा क्रिस्टल्स मिळतात. आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो की ज्यामध्ये सबस्ट्रेट पेक्षा कार्बन ऍटमची संख्या 1 नी कमी असते. म्हणजे मिथाइल कीटोन ग्रुप मधल्या CH3 ग्रुपचं कन्व्हर्शन हॅलोफॉर्म मध्ये होतं. या रिएक्शनला हॅलोफॉर्म रिएक्शन असं म्हटलंय. सो इट इज अ रिएक्शन ऑफ मिथाइल कीटोन्स or aldehydes or alcohols whenever they are warmed with sodium hydroxide and iodine to give iodoform, yellow precipitate of iodoform, along with the formation of sodium salt of carboxylic acid which contains one less carbon atom than substrate, and where methyl group is converted into haloform group is called haloform reaction. आता याचे एक्झाम्पल घेऊया. मिथाइल कीटोन ग्रुप असणारा कीटोन घेतला ऍसेटोन CH3COCH3. इट कंटेन्स मिथाइल कीटोन ग्रुप. लक्षात आलं का? पहा मिथाइल कीटोन ग्रुप यामध्ये कोणता आहे? हा CH3CO ग्रुप आहे. म्हणजे याच्यामध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह होते. याला जर सोडियम हायड्रॉक्साइड आणि आयोडीन याच्याबरोबर वॉर्म केलं NaOH प्लस I2 यांच्याबरोबर वॉर्म करायचंय. आता सोडियम हायड्रॉक्साइड आणि आयोडीन हे आधी कंबाईन होणार 3NaOH रिॲक्ट्स विथ 3I2 आणि यांच्यापासून इन सिटू तयार होईल 3NaOI along with the formation of 3HI. याचं नाव आहे सोडियम हायपो आयोडाइड DITE. सोडियम हायपो आयोडाइड. म्हणजे हा इन सिटू तयार केला आपण. इट इज अनस्टेबल. इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम अ मिक्सचर. सो दिस प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सोडियम हायपो आयोडाइड इज कॉल्ड इन सिटू. आता ते तयार झालेले 3NaOI रिएक्शन मध्ये भाग घेणार. सोडियम हायपोआयोडाइड रिएक्शन मध्ये भाग घेऊ शकेल. आणि हा जो मिथाइल ग्रुप आहे तो आयोडीन बरोबर कंबाईन होणार. म्हणजेच या रिएक्शन मध्ये मेन प्रोडक्ट मिळाला CHI3. याचा प्रेसिपिटेट मिळाला. हा आयोडो फॉर्म आहे. येलो प्रेसिपिटेट मिळतो. म्हणजे मिथाइल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू हॅलोफॉर्म. मिथाइल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू आयोडोफॉर्म. याचबरोबर रिएक्शन मध्ये सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार CH3 COONA आणि याचबरोबर 2NaOH रिएक्शन मध्ये रिमूव्ह होणार. आता हा जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे याच्यामध्ये या सबस्ट्रेट पेक्षा कार्बन ऍटमची संख्या 1 नी कमी आहे. म्हणजे हा मिथाइल कीटोन ग्रुप कशामध्ये कन्वर्ट झाला? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आणि 2 सोडियम हायड्रॉक्साइड रिएक्शन मध्ये बाय प्रोडक्ट म्हणून रिमूव्ह झाला. सो इट इज अ कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन ऑफ दोज मिथाइल कीटोन्स और aldehyde or alcohol whenever they are warmed with sodium hydroxide and iodine
to give yellow precipitate of iodoform along with the formation of sodium salt of carboxylic acid which contain one less carbon atom than substrate molecule acetone with the removal of sodium hydroxide, means methyl group is converted into haloform group. This test is called iodoform test and this reaction is called haloform reaction. एक्सप्लेन हॅलोफॉर्म रिएक्शन असा 2 मार्काला प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जाईल. या प्रश्नामध्ये 3 पॉइंट्स आपण लिहायचे आहेत, कंडिशन, डेफिनेशन आणि एक्झाम्पल. ही कंडिशन समजली तुम्हाला, इट इज अ रिएक्शन ऑफ मिथाइल कीटोन्स और अल्डिहाइड्स और अल्कोहोल्स कंटेनिंग CH3 CHOH ग्रुप. जे मला वाटते तुम्हाला हॅलोफॉर्म टेस्ट समजली. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला नीट JEE CET ला ही रिएक्शन अत्यंत महत्त्वाची, म्हणजे कोणत्या कंपाऊंड मध्ये ही रिएक्शन होते आणि कोणत्या अल्डिहाइड कीटोन अल्कोहोल मध्ये ही रिएक्शन होत नाही याची लिस्ट बनवा, तुम्ही टेबल तयार करा आणि त्याच्यावरच हमखास या JEE नीट एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो इट इज रिएक्शन नंबर 6. तर रिएक्शन नंबर 7 अत्यंत महत्त्वाची रिएक्शन या टॉपिक मधली आता आपण पाहणार आहोत. दिस रिएक्शन इज कॉल्ड aldol कंडेन्सेशन रिएक्शन. पुढची जी रिएक्शन आहे ती सर्वात महत्त्वाची आहे, मोठी रिएक्शन आहे. बोर्ड एक्झामला CET ला याच्यावर प्रश्न विचारले जातात, ती तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजून घ्यायची. सो नेम ऑफ दॅट रिएक्शन इज aldol कंडेन्सेशन. aldol कंडेन्सेशन. तर कंडेन्सेशनला यापूर्वी काय म्हणतात ते आपण पाहिलंय. इट इज ऍडिशन एलिमिनेशन. aldol कंडेन्सेशन इज न्यूक्लियोफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिएक्शन. म्हणजेच याचं दुसरंही नाव लक्षात ठेवा, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये ऍडिशन होणार, aldol ऍडिशन, आणि एलिमिनेशन होणार. नंतर त्याच्यामधला वॉटर मोलेक्यूल रिमूव्ह होणार. एक्सप्लेन इन डिटेल aldol कंडेन्सेशन असा 3 मार्कांना प्रश्न बोर्ड एक्झामिनेशन मध्ये विचारला जाऊ शकतो. ही मोठी रिएक्शन आहे, पण जर कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजले तर ही रिएक्शन अत्यंत सोपी आहे. जसं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज यामध्ये SN2 SN1 रिएक्शन पाहिल्यात, किंवा अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल पाहिली, तशीच अल्डिहाइड कीटोन मधली सर्वात महत्त्वाची रिएक्शन aldol कंडेन्सेशन रिएक्शन. याला सेल्फ न्यूक्लियोफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिएक्शन असं म्हणतात. आता या रिएक्शन मध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत, त्या पॉइंटच्या आधारे आपण ही रिएक्शन समजून घेणार. पहिला पॉइंट आहे कंडिशन. हे कोणत्या अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये ही रिएक्शन होते हे आधी समजून घ्यायचं. हा कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे. दुसरा पॉइंट आहे डेफिनेशन. याची व्याख्या नेमकी काय. तिसरा पॉइंट आहे ट्रान्सफर ऑफ ऍटम्स. म्हणजे कशा प्रकारे ऍटम्स हे एकमेकांमध्ये ट्रान्सफर होतात. चौथा पॉइंट आहे एक्झाम्पल ऑफ अल्डिहाइड. एक्झाम्पल ऑफ अल्डिहाइड. पाचवा पॉइंट आहे एक्झाम्पल ऑफ कीटोन. एक्झाम्पल ऑफ कीटोन. आणि 6वा पॉइंट आहे क्रॉस्ड aldol कंडेन्सेशन. हे सर्व पॉइंट्स तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. टेक्स्टबुक मध्ये असे पॉइंट्स दिलेले नाहीत. आपल्याला ज्या महत्त्वाचे रिएक्शन आहेत त्या समजावून घेण्यासाठी काही ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. त्यापैकी ही महत्त्वाची ट्रिक पहिली कंडिशन, डेफिनेशन, ट्रान्सफर ऑफ ॲटम्स, एक्झाम्पल ऑफ अल्डिहाइड, एक्झाम्पल ऑफ कीटोन, क्रॉस्ड aldol कंडेन्सेशन. जी समजले का हे पॉइंट्स. आता कंडिशन बघूया.
It is a characteristic reaction of those aldehydes and ketones which contain active alpha hydrogen atom. म्हणजे ज्या कंपाउंड्स मध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम असतो अशा कंपाउंड्स मध्ये ही रिएक्शन होते. आता ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम म्हणजे काय आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कन्सिडर एन एक्झाम्पल ऑफ अल्डिहाइड ॲज ऍसेटल्डिहाइड. ऍसेटल्डिहाइड मध्ये अल्डिहाइड ग्रुप मध्ये या ऍटमची नावं फिक्स्ड आहेत. दिस कार्बन ऍटम इज कार्बोनिल कार्बन ऍटम. इट इज कार्बोनिल ऑक्सिजन ऍटम. दिस वन इज कार्बोनिल हायड्रोजन ऍटम किंवा याला ऑक्सिडायझेबल हायड्रोजन ऍटम असं नाव दिलंय. द कार्बन ऍटम विच इज क्लोजर टू द कार्बोनिल कार्बन ऍटम इज ऑलवेज कॉल्ड अल्फा कार्बन ऍटम. आणि या अल्फा कार्बन ऍटमला जे जे जोडलेले 3 हायड्रोजन ऍटम्स आहेत ते हायली ऍक्टिव्ह आहेत. असा किमान एक हायड्रोजन ऍटम जर अल्डिहाइड मध्ये असेल तर त्याची अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन होते. The acetaldehyde gives aldol condensation reaction because it contains 3 active alpha hydrogen atoms. Condition क्या? At least it contains 1 active alpha hydrogen atom in its molecule. Then it undergoes aldol condensation reaction. The ketones उदाहरण घेऊया आपण. CH3COCH3. या कीटोन मध्ये कार्बोनिल कार्बन ऍटमला जवळचा कार्बन ऍटम अल्फा, हाही जवळचा कार्बन ऍटम अल्फा. इकडे आपण गेलो तर अल्फा, हाही अल्फा, जे 2 अल्फा कार्बन ऍटम आहेत. ईच अल्फा कार्बन ऍटम कंटेन्स 3 ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम. सो इट अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. का होणार? किमान एक ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम त्यांच्यामध्ये पाहिजे. तो कशामध्ये? ऍसेटोन मध्ये 6 आहे. ऍसेटल्डिहाइड मध्ये 3 आहे. आता अल्डिहाइडचं उदाहरण घेतलं फॉर्मॅल्डिहाइड. स्ट्रक्चरल फॉर्म्युला पहा. HCHO. कार्बोनिल कार्बन ऍटम, कार्बोनिल ऑक्सिजन ऍटम, कार्बोनिल हायड्रोजन ऍटम, कार्बोनिल हायड्रोजन ऍटम. अल्फा कार्बन ऍटम आहे का? नाही. जे त्याला जोडलेले ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम आहेत का? नाही. एखाद्या वेळेस अल्फा कार्बन ऍटम असला तरी चालेल, पण त्याला जर ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम नसेल तर त्याची अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन होत नाही. सो फॉर्मॅल्डिहाइड डझंट अंडरगो अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. आता बेन्झाल्डिहाइड घेऊया आपण. एरोमॅटिक रिंग आहे. दिस बेन्झाल्डिहाइड कंटेन्स अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स आणि याला CHO ग्रुप जोडलाय. हा कार्बोनिल कार्बन ऍटम, त्याला क्लोजर कार्बन ऍटम अल्फा, हा झाला बीटा, हा ही बीटा, त्यानंतर गॅमा, गॅमा आणि डेल्टा. म्हणजे बेन्झाल्डिहाइड मध्ये अल्फा कार्बन ऍटम आहे, बट ऑलरेडी व्हॅलन्सी ऑफ दॅट अल्फा कार्बन ऍटम इज सॅटिस्फाईड. त्याला हायड्रोजन ऍटम जोडलेलं नाही. सो इट डझंट कंटेन ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम. देअरफॉर इट डझंट अंडरगो अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. जे अल्फा कार्बन ऍटम असून चालणार नाही, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम पाहिजे. तो बेन्झाल्डिहाइड मध्ये नाही, म्हणून अशा बेन्झाल्डिहाइडची अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन होत नाही. आता कीटोन मध्ये समजा इथाइल मिथाइल कीटोन घेतला, CH2CH3, एक इथाइल ग्रुप दुसरा मिथाइल ग्रुप आहे. हा अल्फा कार्बन ऍटम, हा अल्फा आणि हा बीटा. म्हणजे या अल्फा कार्बन ऍटमला 3 ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम्स आहेत, इथं 2 ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम्स आहेत. ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम किमान एक असला तर त्याची अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन होते. म्हणजे इथाइल मिथाइल कीटोन अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. मग कोणत्या कंपाऊंड मध्ये ही रिएक्शन होत नाही? समजा कीटोन मध्ये सिंपल कीटोनचं उदाहरण घेतलं आपण. हा कार्बोनिल ग्रुप आहे, त्याला 2 टी ब्युटाइल ग्रुप जोडले. हा एक टी ब्युटाइल ग्रुप, दुसरा टी ब्युटाइल ग्रुप. म्हणजे याचं नाव आहे डाय टी ब्युटाइल कीटोन. म्हणजे हा कार्बन ऍटम झाला अल्फा, त्यानंतर हा बीटा, हा अल्फा बीटा. जे डाय टी ब्युटाइल कीटोन कंटेन्स अल्फा कार्बन ऍटम, but all hydrogen atoms of that alpha carbon atom are replaced by methyl group.
So there is absence of alpha hydrogen atom, so it doesn't undergo aldol condensation reaction. म्हणजे ऍसिड मध्ये रिएक्शन होते, प्रोपिओन मध्ये रिएक्शन होणार, ऍसिडोन मध्ये रिएक्शन होते, इथाइल मिथाइल कीटोन मध्ये रिएक्शन होत नाही. कशामध्ये? फॉर्मॅल्डिहाइड मध्ये होत नाही, बेन्झाल्डिहाइड मध्ये होत नाही. बेन्झाल्डिहाइड मध्ये अल्फा कार्बन ऍटम आहे, ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम नाही. डायटीब्युटाइल कीटोन मध्ये ही रिएक्शन होत नाही. सो इट इज अ कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन ऑफ दोज अल्डिहाइड्स अँड कीटोन्स which contain at least one active alpha hydrogen atom in their molecule. It is condition for aldol condensation type of the reaction. हे मला वाटते तुम्हाला ही कंडिशन समजलेली आहे की जी अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरा पॉइंट आहे डेफिनेशन. आता डेफिनेशन मध्ये आपण प्रत्यक्षात ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम असणारे अल्डिहाइड किंवा कीटोनचे एक्झाम्पल्स घेऊया. कन्सिडर 2 molecules ऑफ acetaldehyde. हा पहिला मोलेक्यूल CH3CHO, हा मोलेक्यूल नंबर 1 घेतला. सेकंड मोलेक्यूल आहे CH3CHO, यांना नंबर्स दिले आपण. म्हणजे यामध्ये हा अल्फा कार्बन ऍटम, हाही अल्फा कार्बन ऍटम, प्रत्येकामध्ये एक किमान ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम आहे. म्हणजे यांची रिएक्शन aldol कंडेन्सेशन होणार. whenever they are warmed with diluted alkali, यांना जर डायल्युटेड अल्कली मध्ये वॉर्म केले तर डायल्युटेड अल्कली घेतला NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड, आणि वॉर्म करायचं म्हणजे 30 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास यामध्ये टेम्परेचर असणं आवश्यक आहे. आता या रिएक्शन मध्ये ट्रान्सफर ऑफ ऍटम कशी होते पहा. हा दुसरा ऍसिडॉल्डिहाइड मोलेक्यूल, त्याचा अल्फा कार्बन ऍटम, this alpha carbon atom attaches to carbonyl carbon atom of first acetaldehyde molecule. Always from one aldehyde molecule or ketone molecule, alpha carbon atom attaches to carbonyl carbon atom of first molecule. त्यानंतर या कार्बन ऍटमला जोडलेले हायड्रोजन ऍटम ऍक्टिव्ह आहेत. one hydrogen atom is removed, this hydrogen atom gets attached to oxygen atom. जे ट्रान्सफर ऑफ ऍटम, कार्बोनिल कार्बन ऍटम attaches to alpha carbon atom, active alpha hydrogen atom migrates to carbonyl oxygen atom to form OH group. म्हणजे हे दोन्ही एकमेकांना जोडले. इट अंडरगोज ऍडिशन. द ऍडिशन तयार झाली, प्रोडक्ट मिळणार आहे CH3CH, इथं ग्रुप तयार झाला OH, हा अल्फा कार्बन ऍटम जोडला CH2CHO. This product is formed in a reaction की ज्यामध्ये हा कार्बोनिल कार्बन ऍटम जवळचा अल्फा, त्यानंतर बीटा आणि त्यानंतरचा गॅमा कार्बन ऍटम. म्हणजे या प्रोडक्ट मध्ये बीटा पोझिशनला OH ग्रुप जोडला आहे. देयरफॉर नेम ऑफ कंपाउंड इज बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. इट इज एडिशन प्रोडक्ट. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड इज एडिशन प्रोडक्ट. And this beta hydroxyaldehyde is called aldol. आणि म्हणून रिएक्शनला नाव देण्यात आले aldol. Actually it is aldol addition reaction. बीटा हायड्रॉक्सीअल्डिहाइड हे दोन्ही ऍसिडॉल्डिहाइड मोलेक्यूल आहेत, त्यांच्यामध्ये सेल्फ ऍडिशन झालं, म्हणून याचं नाव दिलेलं आहे ऍसेटल्डोल. याचं नाव आहे ऍसेटल्डोल. किंवा याचा आयुपीएसी नेम लिहू शकतो. कार्बोनिल कार्बन ऍटम पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 4 कार्बन ऍटम असतील तर ब्युटॅनॉल होतं. 3 नंबरच्या कार्बन ऍटमला OH ग्रुप जोडलाय म्हणून याला आपण 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल असं लिहिणार. याचं नाव 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल. किंवा याचं कॉमनली नाव माहित आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड वा बीटा हायड्रॉक्सी ब्युटिराल्डिहाइड. So these are different names of aldol produced. आता हा याचं नाव aldol का लिहिलंय हे समजून घ्या.
It is a bifunctional compound. It contains two functional group. पहिला functional group आहे CHO, दूसरा functional group आहे OH. जे CHO ग्रुप साठी यामध्ये ALD लिहिलं आहे प्लस OH ग्रुप साठी OL लिहिला, म्हणजे यावरून काय शब्द तयार केला? अल्डोल. यावरून शब्द तयार केला अल्डोल. आता ऍसिड अल्डिहाइडची रिएक्टिव्हिटी ऍसेटोन पेक्षा जास्त आहे, म्हणून ऍसिड अल्डिहाइड मध्ये डायल्युटेड NaOH मध्ये ही रिएक्शन होऊ शकते. समजा याच रिएक्शन मध्ये ऍसेटोन घेतला, अल्डोल का म्हणलं हे लक्षात आलं तुमच्या? Whenever we are taking two acetone molecules which contain active alpha hydrogen atom. आता याच्यामध्ये दोन ऍसेटोन मोलेक्युल्स घेऊया. हा CH3 ग्रुप, हा CH3. मात्र ऍसेटोनची रिएक्टिव्हिटी कमी असल्यामुळं अल्कली तर बदलायचा. तो अल्कली घ्यायचा डायल्युटेड बेरियम हायड्रॉक्साइड BaOH ट्वाइस. ट्रान्सफर ऑफ एटम टेक्स प्लेस सिमिलरली. दुसऱ्या ऍसेटोनचा अल्फा कार्बन एटम पहिल्या ऍसेटोनच्या कार्बोनिल कार्बन एटमला अटॅच झाला. हे फिक्स्ड आहे. दुसऱ्या ऍसेटोनचा ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन एटम पहिल्या ऍसेटोनच्या ऑक्सिजन एटमला अटॅच झाला, म्हणजे इथं ग्रुप तयार झाला OH. म्हणजे या प्रोडक्ट मध्ये H एटमच्या ऐवजी या पहिल्या ऍसेटोनचा हा CH3 ग्रुप, इथं सुद्धा हा CH3 ग्रुप आहे, पण दुसऱ्या ऍसेटोनचा CH3 ग्रुप. जे प्रोडक्टचं नाव काय झालं? बीटा हायड्रॉक्सी कीटोन. नेम ऑफ प्रोडक्ट इज बीटा हायड्रॉक्सी कीटोन. जसा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड होता तसाच हा बीटा हायड्रॉक्सी कीटोन. And this beta hydroxy ketone is called ketone. याचं नाव दिले कीटोन. किंवा यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत, एक CO आणि दुसरा OH. CO is less reactive than OH, therefore its name given is diacetone alcohol. याचं नाव आहे diacetone alcohol. किंवा IUPAC नेम कसं लिहू शकतो आपण? कार्बन एटम किती चेन मध्ये येतात? 1 2 3 4 5. ही एक साइड चेन मिथाइल, इथं OH फंक्शनल ग्रुप आहे, इथं CO फंक्शनल ग्रुप आहे, बाय फंक्शनल कंपाऊंड आहे. जे 5 कार्बन एटम असतील तर पेंटॅनोन लिहितो. हा दुसरा कार्बन एटम पेंटॅन 2ONE झाला. तिसरा कार्बन एटम, चौथ्या कार्बन एटमला OH जोडलाय, 4 हायड्रॉक्सी 4 मिथाइल पेंटॅन 2ONE. 4 हायड्रॉक्सी 4 मिथाइल पेंटॅन 2ONE is IUPAC name of this compound. आता डेफिनेशनचा विचार करा. It is a self nucleophilic addition elimination reaction of those aldehydes or ketones which contain active alpha hydrogen atom. And whenever they are warmed with diluted alkali, acid aldehyde असेल तर NaOH, acetone असेल तर barium hydroxide, to give beta hydroxy aldehyde aldol or beta hydroxy ketone ketone is called aldol condensation reaction. म्हणजे अशा अल्डिहाइड्स मध्ये किंवा कीटोन्स मध्ये किमान एक ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन आयटम आहे, त्याला जर डायल्युटेड अल्कली बरोबर वॉर्म केलं, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड अल्डोल तयार झाला किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन कीटोल तयार झाला, तर त्याला अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन म्हणतात. याला नाव दिले कंडेन्सेशन, बट ऍक्च्युअल रिएक्शन्स आर ऍडिशन. बिकॉज दीज प्रोडक्ट्स आर लेस स्टेबल, त्यांना स्टॅबिलिटी कमी आहे. यामध्ये ट्रान्सफर ऑफ ऍटम हे फिक्स्ड आहे. एका अल्डिहाइड किंवा कीटोनचा अल्फा कार्बन ऍटम दुसऱ्या अल्डिहाइडच्या किंवा कीटोनच्या कार्बोनिल कार्बन ऍटमला अटॅच होतो. एका अल्डिहाइडचा ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम दुसऱ्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल ऑक्सिजन ऍटमला अटॅच होतो. and always product obtained is beta hydroxy product. So these products are bifunctional compounds. Either they contain CHO and OH group aldol, or they contain CO and OH group ketone, and therefore name of reaction given is aldol condensation reaction.
आता या अल्डोल कंडेन्सेशन मध्ये समजा ऍसिडल्डिहाइडचे 2 मोलेक्युल्स घेतले असते तर इथं 2 हायड्रोजन ऍटम्स आहेत. हे हायड्रोजन ऍटम्स आहेत जे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड या रिएक्शन मध्ये तयार होणार. जे अल्डोल ऍसिडल्डोल इज फॉर्मड इन अ रिएक्शन. इथं आपण H ऍटम्स घेऊया. हा पहिला ऍसिडल्डिहाइडचा H ऍटम, दुसऱ्या ऍसिडल्डिहाइडचा H ऍटम, इथे एक H ऍटम आणि हा H ऍटम. The product obtained is beta hydroxyaldehyde किंवा याचं नाव दिलं acetaldol. Now this acetaldol is a self addition product. It is less stable. Whenever this acetaldol is heated, याला जर हीट केलं, it removes water molecule. आता water molecule कसा रिमूव्ह होतं पहा. हा जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप अल्फा कार्बन ऍटमच्या एका हायड्रोजन ऍटम बरोबर कंबाईन होतो. H2 is eliminated in that reaction. जे अल्फा कार्बन ऍटमचा 2 पैकी एक हायड्रोजन ऍटम हा एक OH ग्रुप H2 रिमूव्ह करतो. And whenever H2 is removed, elimination takes place. Product obtained is CH3, CH, इथे डबल बॉन्ड तयार झाला, CH राहिला, CHO. Water molecule is removed. So it is more stable. या प्रोडक्ट मध्ये कार्बोनिल कार्बन ऍटमला जवळचा कार्बन ऍटम अल्फा, त्यानंतरचा कार्बन ऍटम आहे बीटा, म्हणून याला नाव दिलेलं आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. आणि असा 4 कार्बन ऍटम असणारा ऍसिटल्डोल पासून तयार झालेला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असेल तर याचं कॉमन नाव होतं क्रोटोन अल्डिहाइड. पण नॉमेनक्लेचर मध्ये आपण पाहिलेलं आहे अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, क्रोटोन अल्डिहाइड. अँड दिस क्रोटोन अल्डिहाइड हॅज IUPAC नेम ब्यूट 2EN-AL. So it is a condensation product. And therefore name of reaction given is aldol condensation. याला आपण aldol addition म्हणलेलं नाही, aldol condensation reaction, because beta hydroxy product is less stable at room temperature. Whenever it is heated or warmed with diluted mineral acid, it gives alpha beta unsaturated aldehyde as stable product, and therefore this reaction is called aldol condensation. Whenever acetaldehyde is warmed with diluted sodium hydroxide, barium hydroxide is used for acetone. At first it gives beta hydroxy butyraldehyde, that is acetaldol, and by heating this acetaldol we are getting alpha beta unsaturated aldehyde, that is crotonaldehyde. So याचा IUPAC नेम आहे ब्यूट 2EN-AL. म्हणून या रिएक्शनला नाव दिले aldol condensation reaction, or it is nucleophilic addition elimination reaction. At first addition takes place and then it eliminates the water molecule to form a stable product. आता एक्झाम्पल ऑफ कीटोन. कीटोन मध्ये काय बदल असेल पहा. हा CH3, हाही CH3 आहे. पहिला मोलेक्यूल ऍसेटोनचा, दुसरा ऍसेटोनचा मोलेक्यूल, 2 acetone molecules are used. Here alkali used is barium hydroxide. Transfer of atom is same. Alpha carbon atom of second ketone attaches to carbonyl carbon atom of first ketone. Active alpha hydrogen atom migrates to oxygen atom of first ketone to form OH group. These two are methyl groups. हा मिथाइल ग्रुप झाला पहिल्या केटोनचा, दुसऱ्या केटोनचा हा मिथाइल ग्रुप. जे बीटा हायड्रॉक्सी ketone is formed in a reaction. Beta hydroxy ketone किंवा याचं नाव दिलंय कीटोन. It is less stable at room temperature. It is addition product. Whenever it is heated, it removes the water molecule. Alpha carbon atomचा H atom, beta carbon atomचा OH group H2 remove केले. Whenever H2 is removed in a reaction, double bond is formed between alpha and beta position. म्हणजे इथं हा CH3 असणार आहे बीटा कार्बन ऍटमला पहिल्या कीटोनचा, इट इज CH3, हाही CH3 असेल दुसऱ्या कीटोनचा,
याचं नाव दिले अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. Water molecule is removed in the reaction. Now this alpha beta unsaturated ketone has common name. Nomenclature मध्ये आपण पाहिलेलं आहे. याचं कॉमन नेम दिलंय मेसिटाइल ऑक्साइड. मेसिटाइल ऑक्साइड किंवा याचा आययुपीएसी नेम लिहू शकतो आपण. 1 2 3 4 5 कार्बन ऍटम्स आहेत. जे पेंटेन झाला सेकंड कार्बन ऍटमला CO ग्रुप आहे. जे पेंटॅन 2NE झाला थर्ड कार्बन ऍटम नंतर डबल बॉन्ड आला. जे पेंट 3N2NE फोर्थ कार्बन ऍटमला CS3 जोडलाय म्हणून 4 मिथाइल पेंट 3En 2ONE. So this product is stable product. The acetone undergoes similar reaction like aldehyde, therefore it is an example of aldol condensation. Acetaldehyde is more reactive, acetone is less reactive. म्हणून याला नाव आपण कीटोन कंडेन्सेशन दिलेलं नाही, aldol condensation. आता डेफिनेशन पुन्हा पहा. It is a characteristic reaction of those aldehydes and ketones which contain active alpha hydrogen atom, that is acetaldehyde or acetone, whenever warmed with diluted alkali NaOH or barium hydroxide or KOH किंवा Na2CO3 diluted सुद्धा घेता येऊ शकेल. To give beta hydroxyaldehyde aldol or beta hydroxyketone ketone is called aldol condensation reaction. This reaction undergoes in those aldehydes and ketones which contain active alpha hydrogen atom, formaldehyde, benzaldehyde, diethybutyl ketone doesn't show aldol condensation reaction because there is absence of active alpha hydrogen atom in their molecule. जे त्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम नाही. या रिएक्शन समजले का? आधी कंडिशन बघितली आपण, त्यानंतर डेफिनेशन बघितली. ट्रान्सफर ऑफ ऍटम महत्वाचा आहे. एकाचा अल्फा कार्बन ऍटम दुसऱ्याच्या कार्बोनिल कार्बन ऍटमला, एकाचा ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ऍटम दुसऱ्याच्या कार्बोनिल ऑक्सिजन ऍटमला अटॅच होतो, OH ग्रुप तयार होतो. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ ऍसेटल्डिहाइड, दोन ऍसेटल्डिहाइडचं सेल्फ कंडेन्सेशन झालं, आधी ऍडिशन होतं, ऍसेटल्डोल बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड इज फॉर्म. पुन्हा त्याला हिट केलं, प्रोटॉन अल्डिहाइड तयार होतो, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ऍसेटोनचं एक्झाम्पल घेतलं, अल्कली यूज करायचा, बेरियम हायड्रॉक्साइड, डायल्युटेड बेरियम हायड्रॉक्साइड, डायसेटोन अल्कोहोल किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन किंवा कीटोल तयार होतो. इट इज लेस स्टेबल. पुन्हा त्याला हिट केलं, इट फॉर्म्स अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. जे फॉर्मॅल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड मध्ये रिएक्शन होत नाही. डायल्युटेड अल्कली NaOH च्या ऐवजी अल्टरनेटिव्ह यूज करता येतात आपल्याला, Na2CO3 किंवा KOH. म्हणजे मला वाटतं तुम्हाला ही अल्डोल कंडेन्सेशन अत्यंत महत्त्वाची रिएक्शन समजली. पॉइंट वाईज मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये व्यवस्थित रीड करा. बोर्ड एक्झामला किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ही अत्यंत महत्त्वाची रिएक्शन आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.